नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या बातम्यांचा आढावा. सुरुवातीला बघूयात प्रमुख 9 राजकीय बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवस पुण्यात भाजपच्या अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. विधानसभेचा रोड मॅप ठरवला जाणार. भाजपच्या अधिवेशनाआधी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये महत्त्वाची चर्चा. शहा फडणवीसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असण्याची शक्यता. भाजपच्या संमेलनात 160 ते 170 जागा मागण्यावर अंतिम चर्चा होणार. अधिक जागा लढल्या तर आपली संख्या वाढेल. भाजप नेते अमित शहांपुढे आपलं मत ठेवणार असल्याची माहिती. महायुतीत जागा वाटपात 100 जागांबाबत शिंदे गट ठाम. 60च्या आसपास जागा अजित पवार यांनी लढवाव्यात. शिवसेना नेते दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. 100 जागांची जरी मागणी असली तरी इव्हन भाजपमध्ये सुद्धा बोललं जातं की 90-95च्या आसपास आम्ही लढवाव्या. 100 जागांच्या बाबतीत शिंदेसाहेब ठाम आहेत. बैठकीत निधीबाबत बोलण्याचा खरा अधिकार समिती सदस्यांचा, आमदार खासदारांचा नाही. अजितदादांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंना सुनावलं. डीपीडीसी बैठकीच्या जीआरमध्ये आमंत्रित व्यक्तीला बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार. मात्र पालकमंत्री अजित पवारांकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न. सुप्रिया सुळेंचा आरोप. मध्ये आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. माझ्याकडे त्याचा जीआर आहे. जीआर मध्ये आमंत्रित व्यक्तीला बोलण्याचा, मत मांडायचा अधिकार आहे. तो जीआर माझ्या फोनमध्ये आता आहे. कसा निवडून येतो बघतोस तुला, असं म्हणत अमोल कोल्हेंकडून अजितदादांची मिमिक्री. आरएसएसच्या साप्ताहिकेतून टीका. तरीही काही लोक कानावर हात ठेवून बसले. कोल्हेंचा निशाणा. महाराष्ट्रात एक वेगळं शिल्प राज्य सरकारच्या माध्यमातून समोर येते. एक आहे भला मत बोलो, म्हणजे चांगलं बोलू नका, कसा निवडून येतो बघतोस तुला, असं भला मत बोलो. भाजपला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर. पटोले, वडेट्टीवार, थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदमांसह 15 प्रवक्त्यांचा समावेश.